इयत्ता पहिली बालभारती भाग 3 पान क्रमांक 65। पहा, या पानावर आज आपण छान अशी गोष्ट कथा पाहणार आहोत। नाव काय आहे कथेचे? रूप नको गुण पहा। रूप म्हणजे चेहरा, आपण कसे दिसतो, कसे आहोत हे पाहू नका। रूप नको गुण पहा। आपल्या अंगामध्ये, आपल्यामध्ये कोणत्या सवयी, कोणते गुण, कसे संस्कार आहेत हे पहा। रूप नको गुण पहा। वाचा तर मग। गरुडाकडे एकदा सर्व पक्षी जेवायला आले। मोर आला, कोंबडा आला, हंस आला, पोपट आला। सारे पक्षी आले। कोणाचा रंग सुंदर, कोणाचे अंग सुंदर, कोणाची चोच धारदार, कोणाचे पंख ऐटदार, पण कोकिळ आला नाही। गरुड, पोपट आणि हंस सगळे मिळून कोकिळाकडे गेले। गरुड म्हणाला, कोकिळ भाऊ चला। पहा, या चित्रामध्ये इथे आहे हा गरुड। कोण आहे हा? गरुड। या गरुडाकडे एकदा सर्व पक्षी जेवायला आले। कशासाठी आले? जेवायला। गरुडाने सर्व पक्ष्यांना सांगितलं, माझ्या घरी जेवायला या हां। मग कोण कोण आलं त्याच्या घरी जेवायला? गरुडाकडे मोर आला। पहा, इथे आहे मोर। मोर आला, कोंबडा आला। हा आहे कोंबडा। मोर आला, कोंबडा आला, हंस आला। हा आहे हंस। हंस आला, पोपटही आला। इथे आहे पोपट। सारे पक्षी आले। कोणाचा रंग सुंदर? पहा, मोराचा रंग सुंदर आणि कोणाचे अंग सुंदर? काही काहींचे कोणाचे अंग सुंदर म्हणजे शरीर सुंदर होते, लुकडे, छान, सर पातळ असे अंग सुंदर, रंग सुंदर असे सारे पक्षी गरुडाकडे जेवायला आले। आणि कोणाची चोच धारदार? ही चोच आहे। कोण आहे? हंस। हंसाची चोच, पोपटाची चोच, याची चोच धारदार, लांब अशी धार होती। कोणाचे पंख ऐटदार? पहा, हे पंख, पोपटाचे पंख, हंसाचे पंख हे आहेत पंख। यांचे पंख कसे होते? ऐटदार, ऐटीत उभे होते, छान असे पंख होते। कोणी अंगाने सुंदर होता, कोणी रंगाने सुंदर होता। असे सर्व पक्षी आले, पण कोकिळ आलाच नाही। पहा, या चित्रामध्ये कोकिळा दिसते का? नाही, कोकिळ आला नाही। मग गरुड, पोपट आणि हंस सारे मिळून कोकिळाच्या घरी गेले। कुठे आले? पहा, इथे कोकिळा आहे। कोकिळेकडे गेले। कोण कोण गेले कोकिळेकडे? गरुड, पोपट, हंस। आणि गरुड म्हणाला, कोकिळ भाऊ चला। गरुड बोलावतो, म्हणतो, कोकिळ भाऊ चला। पहा, मग पुढं काय झालं या गोष्टीत आपण वाचूया। कोकिळ म्हणाला, मी येत नाही, मला चांगला रंग नाही, चांगले रूप नाही, सगळे मला चिडवतील। गरुड म्हणाला, असं दुसऱ्याबद्दल बोलणं किंवा चिडवणं बरोबर नाही। आपला रंग काही आपण ठरवत नाही। पोपट म्हणाला, आणखी एक सांगू, दिसण्यावरून कोणाला चिडवू नये, कोणाला काय येतं हे बघावं। मग कोकिळ तयार झाला
सर्वांबरोबर गेला. जेवणानंतर त्याने गाणे म्हटले. त्याबरोबर सर्व पक्षी आनंदाने नाचू लागले. पहा, या चित्रामध्ये कोकिळ आला आहे आणि मग कोकिळ गरुडासोबत येतो. मग कोकिळ काय म्हणतो गरुडाला? कोकिळा म्हणतो, मी येत नाही, मला चांगला रंग नाही आहे, यांच्यासारखा मला चांगला रंग नाही, माझे रूप चांगले नाही, सगळे मला चिडवतील, असं म्हणाला कोकिळा. त्यावर गरुड काय सांगतो? गरुड म्हणतो, असं दुसऱ्यांबद्दल बोलणं किंवा चिडवणं बरोबर नाही. आपला रंग आपण ठरवत नाही. आपल्याला देव, वरतूनच देव जे देतो ते आपण घेतो. आपला रंग काही आपण ठरवत नाही. आणि असं दुसऱ्यांबद्दल बोलणं किंवा चिडवणं बरोबर नाही आहे, असं गरुड सांगतो. मग पोपट म्हणतो, आणखी एक सांगू? पोपट म्हणाला, मी तुम्हाला आणखी एक सांगू का? दिसण्यावरून कोणाला चिडवू नये. कोण कसा दिसतो, चांगला दिसतो, घाण दिसतो, याच्यावरून आपण कोणालाही चिडवू नये, असं पोपट म्हणतो. कोणाला काय येतं हे बघावं. कोणाला काय येतं? कोणाला चांगलं गाणं म्हणता येतं, चांगला डान्स करता येतो, कोणाला छान छान चित्र काढता येतात. अशा प्रकारे कोणाला काय येतं हे बघावं. कोण कसं दिसतं हे पाहू नये, असं पोपट म्हणतो. मग कोकिळा असं समजून सांगितल्यावर तयार झाला आणि तो सर्वांबरोबर गेला. जेवणानंतर कोकिळाने गाणे म्हटले. पहा, कोकिळा इथे गाणी म्हणत आहे, छान छान गाणी म्हणत आहे. त्याबरोबर सर्व पक्षी आनंदाने नाचू लागले. कोकिळ गाणं म्हणतो आणि सर्व पक्षी आनंदाने हसत हसत नाचत आहे, डान्स करत आहेत. मग पुढे पहा, मोर म्हणाला, वा वा. मोर काय म्हणाला? वा वा, असं गाणं मला येत असतं तर किती छान झालं असतं. कोकिळाला फार बरे वाटले. पहा, कोकिळाला फार बरं वाटलं. काय तर मोर म्हणाला, वा किती छान, असं गाणं जर मला येत असतं तर किती छान झालं असतं, असं मोर म्हणाला. त्याने कोकिळाच्या आवाजाची, गाणं म्हणण्याची प्रशंसा केली, कौतुक केलं. त्यामुळं कोकिळाला फार बरे वाटले. वि. वा. शिरवाडकर यांनी ही कथा, ही गोष्ट लिहिली आहे. तर या कथेतून आपण काय शिकलो? कोणाचेही रूप पाहू नये, सुंदरता बघू नये, त्यामधील गुण बघावे. कोणाला काय येतं याची कौतुक, याची प्रशंसा करावी. ठीक आहे. तर कोकिळाचा आवाज कसा असतो? कोणी सांगू शकेल का? कोकिळ कसा ओरडतो? असा ओरडतो कोकिळ. आणि अशी छान छान गाणीसुद्धा म्हणतो. तुम्हाला येतो का कोकिळाचा आवाज काढायला? कोकिळाचा आवाज काढून पहा बरं. पोपट, कोंबडा कसा ओरडतो? कुकडू कूक, कुकडू कूक, असा सकाळी सकाळी पहाटे ओरडतो. आपल्याला सर्वांना सकाळी पहाटे लवकर उठवतो तो असतो कोंबडा. आणि कोकिळा सुंदर असा चैत्र महिन्यात पाऊस पडल्यावर नवीन पालवी फुटताना गाणे म्हणतो. अशा प्रकारे आज आपण ही गोष्ट रूप नको गुण पहा ही शिकलेली आहे. तुम्ही सर्वांनी पुन्हा एकदा वाचन करा आणि कविता आपल्या घरामध्ये मम्मी पप्पा आई वडिलांना बहीण भावांना समजून सांगा. पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. व्हिडिओ शिकवलेलं समजलं असेल तर कमेंट करून नक्की सांगा.
थँक्यू फ्रेंड्स, बाय बाय.